वर्षानंतर भेटतोय. आता मुलांचे काही चेहरे आहेत की सगळंच बदलले. 43 वर्ष झाली. ठीक, काही जण आहेत जवळचे, आता इथं जवळपास राहणार, ते सगळे माहीत आहेत. पण आता काही दूर गेले त्याच्यामुळं ओळखता येत नाही. बाकी सगळ्या बरोबर यांच्या बाबतीत बोलायचं. अतिशय साकल्याने विचार करू. मी सगळं जग बदलू शकत नाही, तुम्ही सगळं जग बदलू शकत नाही, पण मी माझ्या मुलापुरतं, माझ्या कुटुंबापुरतं माझं मराठीपण मी टिकवेन आणि त्यांच्या आमची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीची मूल्य, जी संस्कृती जगात चांगली समजली जाते, उत्कृष्ट समजली जाते, माणसं घडवणारी संस्कृती, त्या संस्कृतीला जिवंत ठेवायचा असेल तर तुम्ही आम्ही जे शिकलो, शिंदे सरांसारख्या सरांनी जे संस्कार केले, न्यू स्कूल वाजेवाडीने जे संस्कार केले, ते खऱ्या अर्थाने तुमच्या पुढे त्याचा वारसा द्यायचा असेल तर तुम्ही आम्ही प्रयत्न केला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. विषयाशी थोडं फार झेंडा मिरवतो, ती संस्कृती जर जगायची असेल तर तुम्ही आम्ही प्रयत्न केले पाहिजे. अन्यथा मराठी भाषा लोप पावायला वेळ लागणार नाही. इंग्रजी माध्यमाच्या कित्येक शाळा मी अशा पाहिल्यात की ज्याच्यात मराठी नॉमिनल शिकवलं जातं, सरकारचा नियम आहे म्हणून. प्रत्येक कधी सांगितलं, कधी गेलं नाही सांगितलं. सगळ्यांचं ऐकून आपण गेलो, आपण त्याची कसोटी पाहतो. हा वादाचा प्रश्न होईल, पण तरी सुद्धा मला एक वाटतं आपण आपली संस्कृती आपलं हे शिकवलं पाहिजे. आणि विनाकारण इंग्रजी शब्दांचा अनाठायी उपयोग असं मी म्हणतो, हा एक आपल्या मराठी भाषेला मारक ठरला. आता मराठी भाषेचं साहित्य संमेलन आहे बघा, सातारला. पानिपत कादंबरी ऐकली असेल तुम्ही, विश्वास पाटलांनी, ते अध्यक्ष त्यांनी त्यांच्या ज्यावेळेस ते अध्यक्ष झाले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मराठी भाषा जर जगायची असेल तर मराठी माणसांनी प्रथम मराठी शिकलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे. आम्ही पुण्या मुंबईत गेलो की रिक्षावाले, हो भैया रिक्षा लावा, त्याला मराठी समजलं असेल तरी आम्ही त्याला हिंदीत बोलतो. मग तू आमच्याशी हिंदीतच बोलला, तुम्ही काय ना मराठीत त्याच्याशी बोलतो. मी 8 दिवसापूर्वी पुन्हा हॉस्पिटलमध्ये एक प्रकार पाहिला, म्हणजे मी साक्षीदार आहे की पेशंट ऍडमिट होता, मी मराठीत बोललो की नर्स सुद्धा मराठीत होती, हिंदीत बोलायला म्हणजे मॅडम पहिल्यांदा मराठीत बोला, मला हिंदी कळत नाही, तुम्ही मराठी आहात, मग कशाला हिंदीत बोला. इतके मजदार आणि काय त्याच्यावर विचार चालू आहे त्याचं मला माहिती पाहिजे. आम्हीच आमच्या भाषेचा कमीपणा केला. मराठीचा अभिमान, मराठीपणाचा अभिमान, याही गोष्टी आपल्या ज्या भाषांची गरज आहे, इंग्रजीची, जर्मनची, ती शिका, ती तुम्हाला होते. माझ्या मुलाने माझं न ऐकता माझ्या नातीला इंग्लिश मीडियम मध्ये घातलं. म्हणजे तू PhD झाला, कोणत्या माध्यमातून झाला नाही म्हणला, ते आता मराठी बोलायला. त्या सगळ्या धकाधकीच्या काळात तुम्ही जे तुम्हाला उपलब्ध वेळ होणार आहे त्या वेळेमध्ये तुम्ही चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करा, घेण्याचं काम त्यांचं, पण तुम्ही तुमची जिद्द सोडू द्या. दुसरं इंग्रजी माध्यमाचं काय, मी माझ्या मुलाला असं सांगितलं, शास्त्र काय सांगितलं, शिक्षण शास्त्र
मुलाला ज्ञान कधी आकलन होतं तर त्याच्या आईच्या भाषेत ते असेल तर ते फार लवकर आकलन, दुसऱ्याच्या भाषेत ज्ञान आकलन व्हायला वेळ लागतो. पण कॉन्व्हेंट आणि इंग्लिश मीडियम हा आता प्रतिष्ठेचा भाग आहे. माझा मुलगा गेला म्हणून माझा सुद्धा गेला, अशी एक स्पर्धा सुरू झाली. पण मराठी माध्यम किंवा तुमचं जे माध्यम आहे ते माध्यम खऱ्या अर्थाने ज्ञानार्जनासाठी तुम्हाला उपयुक्त याला शिक्षणशास्त्राचा आधार आहे. ते कोणी असं बोगस विधान केलेलं नाही. ज्यांनी शिक्षणशास्त्रात हयात घालवली, संवाद व्हावा म्हणून माहितीचा अडथळा नको. आता आमच्या सर्वांचे मार्गदर्शक शिंदे सर, शेख सरांचं भाषण चालू असताना मला एक आठवण झाली की इथं तिसरी पिढी आहे. मला 8वीला क्लास टीचर होते शेख सर, 1964-65 आणि माझे क्लास टीचर होते आणि इंग्रजीचं ABCD त्यांनी शिकवलं मला, कारण आमच्या वेळेस 8वीपासून इंग्रजी होतं, 5वीपासून नव्हतं. आणि ही तुम्ही तिसरी पिढी. शेख सर, शिंदे सर हे पहिल्या पिढीचे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तयार झालो. आणि यावेळेस प्रकर्षाने आठवण अशी होती की ज्यांनी आम्हाला शिक्षकी पेशात सुरुवातीला शिक्षक कसा असावा याचे धडे दिले ते कैलासवासी बर्गे सर, की ज्यांच्या केबिनमध्ये जाण्यासाठी शिक्षक सुद्धा फार घाबरायचे. अतिशय कडक शिस्त. जसा शिंदे सरांचा दबदबा होता तसं संस्थेत बर्गे सरांचं नाव घेतलं की लोक घाबरायचे. त्यांची बदली ज्या शाळेत व्हायची त्या शाळेतले शिक्षक अगोदरच टाईट व्हायचे, इतका त्यांचा दबदबा होता. पण त्यांच्याकडून फार शिकायला मिळालं. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तो साथ ओळखावा देव तेथे जाणार तशी ही शिक्षक. त्यांनी ती साने गुरुजींचे, तसेच माधव जुलेन होता, माधव जुलेंनी आठवण ठेवली. असं वाटतं की या शिक्षकांनी मरून पुन्हा शिक्षकच जन्माला यावे आणि आम्हाला शिकवायची संधी पुन्हा त्यांच्याच हाताखाली काम करण्याची मिळावी, म्हणून माधव जुलेंची एक मी प्रार्थना म्हणून लावतो. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावं तुझा आता मी कोणत्या उपाई. गेली दूर यशोदा टाकून येत काना, अन राहिला कधीचा ताणा तिचा फुकाणा. ताण्यास दूर ठेवी पाणा तरी वाहे, जायास तिसरेची यागीत शांत राहे. नैष्ठुर्य त्या सतीचे तुझा विलेस माते, अक्षय प्रभूचे सामिप्य साधण्याचे. नाही जगात झाली या भाड या जीवाची, तोडे तुझीच चित्ती आई तरी हिजाची. आई तुझ्या वेगे ब्रह्मांडात वेगे, कैलास सोडून ये उल्के समान वेगे. केव्हा विधे आत्मा फिरे तुझ्या सभोवती, अव्यक्ता सुधारा की तीर्थ रूप होती. ही भूक पोरक्याची होईन शांत आई, पाहून या तुझांचे वात्सल्य लोचन आई. वाटे इथून जावे तुझ्या पुढे निजावे, वृक्षी तुझ्या हसावे चित्ती तुझ्या ठसावे. वृक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके, घेईन शांत वाया हसबंद मंद झोके. घेईल जन्म फिरोणी येईन मी पोटी, खोटी ठरून देवा ही एक आस मोठी. ही कविता तुम्हाला होती, मी ऐकली ती बाकडावर बसून, माझं चोरट ज्ञान बरं का. ही कविता तुम्ही ऐकली. मी एक 7वी पास झाल्यानंतर 68ला हायस्कूल निघालं. 68चे माझे शिक्षक इथे बरं का, गाडवा हाणणारे 2 शिपाई इथं, मी आणि तात्या नेबरे. आम्ही गाडवा हाणत होतो चराडेगावला हायस्कूलच्या कारखान्याची वडवणची. गाडवा हाणता हाणता आम्हाला बोललो साहेबांनी, नशीब आम्हाला इथं काम दिलं. त्यावेळेस आम्हाला 7वी पास हेडमास्तर सुरायमदार माझे इथं आहे वर्ग शिक्षक. आता मधल्या उद्ध्वस्त जाऊन येऊन गेले. मी किती भाग्यवान आहे की काही गोड फुले सनदी हरती स्वर्गांगणाच्या श्री, काही ठेवी तसे रसिकी स्वतंत बंद सुंदर. एनी फंक्शन और प्रोग्राम गेले महिना 2 महिने ही आयोजक म्हणून मुलं राबतायत. अहो, प्रत्येकाचे मोबाईल नंबर घ्यायचे, कुठं आहात तुम्ही, त्यानंतर परवानगी काढायची, अनेक गोष्टी असतात. परंतु या
तुमचा सहभाग फार मोठा आहे. त्यांना तुम्ही सहकार्य केलेलं आहे आणि प्रत्यक्ष घरी येऊन यांनी निमंत्रण दिलेलं आहे. त्यामुळं मी प्रथम त्या आयोजकाचं आणि तुम्ही त्यांना सहकार्य केलं म्हणून सर्वप्रथम धन्यवाद देतो. मित्रांनो, मी काय फार जास्त वेळ येणार नाही. या शाळेने, या शिक्षकांनी तुम्हाला अष्टपैलू बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे तुमच्या आता मनोगतातून दिसून आलेलं आहे. दुसरी गोष्ट, नुसतंच तुम्हाला अष्टपैलू बनवलं नाही तर तुमच्यावरती संस्कार चांगले घडवलेले आहेत. जे तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे ते तुम्ही खरंच चांगल्या प्रकारे जतन केलेलं आहे. ज्ञान ही एक गोष्ट अशी आहे की दुसऱ्याला दिल्याने वाढते. हे एक मला त्या ठिकाणी दिसून आले. तुम्हाला एक उदाहरण देतो. लॉर्ड एडिसन महान शास्त्रज्ञ होता. 3 मजली फॅक्टरी. एके दिवशी काय झालं, काम आटोपून दुपारच्या जेवणासाठी ते घरी निघाले आणि रस्त्यामध्ये एक कामगार पळत पळत आला आणि म्हटला की आपल्या फॅक्टरीला आग लागलेली आहे. बघता बघता 3ऱ्या मजल्यावरती आग गेली. हे एडिसनच्या मुलाला कळालं आणि तो मुलगा धावत धावत एडिसनकडे आला आणि म्हणाला, बाबा आपण रस्त्यावर आलो, आपलं सर्व काही नष्ट झालं हो बाबा, आता काय आपण करणार. एडिसनने जे वाक्य सांगितलं ते तुमच्या बाबतीत लागू पडते. एडिसनने सांगितलं, बाळा घाबरू नको, कारखान्याला आग लागलेली आहे पण मी जे ज्ञान मिळवलेलं आहे त्याला आग लागलेली नाही. पुन्हा 3 मजली नाही 4 मजली कारखाना आपण उभारू आणि पहिल्यासारखं आपण कामकाज सुरू करू. मित्रांनो, जीवन हे फार सुंदर आहे. ते आनंदाने जगा. तुम्हाला सांगतो, गरुड हा पक्षी, त्याला फक्त वय 40च असते, परंतु तो 70 वर्ष जगू शकतो. प्रश्न पडला असेल कसा? ज्या वेळेला त्याच्या 40ला सुरुवात होते त्यावेळेला त्याचे पंख हे हळूहळू गळू लागतात. जी तीक्ष्ण नखं असतात ती बोथट होतात. चोच जी असते ती झिजू लागते. शिकार करणं हे त्याला खूप अवघड जातं. मग असा हा गरुड पक्षी काय करतो तर मोठ्या अशा दगडाच्या आधाराने त्या ठिकाणी वास्तव करतो आणि काय करतो, आपली जी चोच आहे त्या दगडावर घासू लागतो आणि पुन्हा तीक्ष्ण तिला करतो. नखं जी असतात गोथड झालेली ती नखं तो उपसून काढतो चोचीने
आणि पुन्हा नवीन त्या ठिकाणी नख त्याला येऊ लागतात. जी जुनाट पिसं झालेली असतात तो त्या चोथीने काढून टाकतो. त्या ठिकाणी पुन्हा नवीन पिसं येऊ लागतात. हे त्याचं परिश्रम, हे त्यांनी घेतलेली कष्टाची किंवा केलेलं कष्ट, म्हणून अशा या परिश्रमातून तो पुन्हा आणखी 70 वर्ष जगू शकतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये आता याच्यातले बरेचसे रिटायरमेंटला आलेले केसेस आहेत. काय काय अशा प्रकारचा हा तुम्ही श्रेय मेळावा घडवून आणला. अशा प्रकारचा कार्यक्रम बाळासाहेबांच्या भाषेत बोलायचं झालं तर वैकुंठात नाही, बाळासाहेब बारोकर आहेत. तो इथंच कार्यक्रम असा होऊ शकतो. विचार करा, आम्ही किती भाग्यवान आहोत आणि आमच्यापेक्षा तुम्ही सर्व 83ची बॅच ही सर्वात भाग्यवान म्हणता येईल. याचं श्रेय सगळं घोलप साहेबांना दिलं पाहिजे. त्यांनी या ठिकाणी 1967-68 मध्ये शाळा काढली. त्याच्यामुळं शिक्षणाचे दिवस तुम्हाला या ठिकाणी पाहता आले. सुरुवात झाल्यापासून आत्तापर्यंत पाहतोय आम्ही सगळेजण, तुम्हीही पाहताय. प्रत्येकजण आनंदित, खुश आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे तुम्ही सगळे या ठिकाणी आला, हजर राहिला. हे काय कोणी जवळ 10-5 किलोमीटरवरून काय मुंबईवरून आलेत, लांबून आलेत विद्यार्थी विद्यार्थिनी, आणि त्यांचे विचार जर ऐकले तर खरोखरच या शाळेला माजी विद्यार्थी तुम्ही शोभत आहात असं आम्हाला वाटतं. सहकार्य आहेत, इनामदार सर आहेत, आता अध्यक्ष झालेले काळे सर आहेत, चव्हाण सर आहेत, कानवडे सर आहेत, मणेर सर आहेत, शेख सर आहेत, तात्या पाटील आहेत पाठीमागं, परत आणखीन कानवडे सर आहेत, तुळशीराम तनपुरे आहे, नंदू वेलेकर आहे, वाघमारे सर आहेत, बोराटे सर आहेत. काय ही सगळी तुम्हाला मार्गदर्शन करणारी मंडळी म्हणजे साक्षात एक मनापासून कापकर मॅडम राहिल्या, हे सगळे आहेत. याचा श्रेय सगळं तुम्हाला दिलं पाहिजे, लक्षात ठेवा. कारण मगाच्यापासून काही विद्यार्थ्यांनी सांगितलं, 1-2 महिने प्रयत्न सुरू आहेत, कार्यक्रम होतोय, साजरा होतोय, परंतु त्याच्या पाठीमागं कुणी किती प्रयत्न केले त्यांना खरोखरच आमच्या सर्व तुमच्या गुरुजनांतर्फे मी त्यांचं हार्दिक आभार मानतो, धन्यवाद देतो. कुछ भी नहीं रहता दुनिया में, लोगों रह जाती है दोस्ती. हो कुछ भी नहीं रहता दुनिया में, लोगों रह जाती है दोस्ती. जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी. वो कुछ भी नहीं रहता दुनिया में, लोगों रह जाती है दोस्ती. जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी. की
मुलींचे पैसे गोळा करण्यामध्ये किंवा ह्या वस्तू जमा करण्यामध्ये तिचं खूप चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. आपण सगळेजण तिचे आभार मानूया. आणि याबरोबर या ठिकाणी जो आम्ही हस्तांतरण करणार आहे तो हा आम्ही या शाळेच्या मुख्याध्यापकांशी जेव्हा संपर्क साधला आणि सर आपल्याला काय गरज आहे आपली नेमकी शाळेची, म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं एवढा मोठा हॉल आहे, बऱ्याच वेळेला जो जुना डायस आहे तो खराब झालेला आहे, तुम्ही तुमच्या बॅचच्या वतीनं जर आम्हाला या ठिकाणी लेक्चर टेबल वाजा डायस दिला तरी चालेल. आणि तीच लगेच आम्ही तात्काळ विनंती मान्य केली आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याच्या वतीनं आपण प्रमुख पाहुण्याच्या हस्ते आणि अध्यक्षांच्या हस्ते आलेल्या सर्व गुरुजनांच्या हस्ते इथं जरी कोण आत्ता सध्या वाणेवाडीचा प्रतिनिधी हजर नसला तरी याच शाळेत काम करत असलेले सेवक श्री बाळमामा चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करणार. अतिशय चांगला मेहनतीनं आपलाच माजी विद्यार्थी त्यांनी हा लेक्चर टेबल तयार केलेला आहे. या ठिकाणी ती सर्व माहिती सुद्धा दिलेली आहे. नलिनी भोसले. वंदन करून नतमस्तक होते. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या गेट टुगेदरचे अध्यक्ष इनामदार सर आणि माझे सर्व स्नेही, सर्वांना माझा प्रणाम. शिक्षणाचे ज्ञानामृत पाजत असेल ती आपली वास्तू म्हणजे आपली शाळा. या शाळेचा पाया ज्यांनी घातला त्यांच्याबद्दल मी 2 शब्द बोलणार आहे. या शाळेचा पाया 12 घोलप यांनी म्हणजे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ याची स्थापना केली आणि वरती लिहिलेलं आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय, म्हणजे समाजासाठी, म्हणजे समाजाचं हित आणि सुख हे त्यांनी पाहिलं. म्हणजे आपण ग्रामीण भागातले आहोत आणि ग्रामीण भागातल्या मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे ही त्यांची तळमळ होती. आज जर ही शिक्षण मंडळ हे जर त्यांनी स्थापन नसतं केलं तर आज आपले हे शिक्षक आणि आपण भेटलो नसतो. आता त्यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1901 साली झाला आणि त्यांनी स्थापन केली आहे संस्था 7 सप्टेंबर 1941. म्हणजे आपण विचार करूया, आताच आपलं वय 58 ते 60 या दरम्यान आहे. त्यांनी अगदी 37 वर्ष वय होतं त्यांचं, त्यावेळेस त्यांनी ही संस्था स्थापन केली. आणि आपल्याला आठवत असेल मामासाहेब मोहोळ, गोलप साहेब, रामकृष्ण मोरे आपल्या शाळेला भेटी द्यायला यायचे. ते त्यांच्या अगदी आपल्याला हुबेहूब आपल्याला दिसत आहेत. ते आता मी थोडं शिंदे सरांच्या बद्दल बोलेल, अगदी थोडं की 4थीतच ऐकलं होतं मी की आता हायस्कूलला जायचंय आणि शिंदे सर खूप कडक आहेत. आणि यादवांच्या इकडे शाळा भरली होती आपली 5वीचा वर्ग. मला छोटी लिपी काय मला जमायची नाही, मला खूप भीती वाटायची. पण मला यायला लागल्यानंतर पहिल्या चाचणीतच मला 20 पैकी 19 मार्क होते. पण सरांनी मला उभं केलं सगळ्या वर्गासमोर आणि म्हणाले की 1 मार्क कुठे गेला, घे एक थोबाडात मारून जोरात. पण आता मला कळतंय की त्यांची तळमळ की आपल्या या इंग्रजी विषयात आपल्या या वर्गात जास्तीत जास्त मुलांना पैकीच्या पैकी मार्क मिळाले पाहिजेत, ही तळमळ. आणि आज त्यांनी हे आम्हाला संस्कार दिले किंवा प्रामाणिकपणा किंवा मेहनत आणि शिक्षणानेच माणसाच्या जीवनामध्ये चांगला बदल होतो हे त्यांनी आम्हाला पटवून दिलं होतं. आणि गायकवाड सर आज आपल्यात नाही आहेत, पण गायकवाड सरांचं एक आठवण की 2 वर्ग शेवटच्या तासाला ते काय करायचे, एकत्र करायचे आणि 2 तास घ्यायचे. ते एक उदाहरण ते असे समजून द्यायचे ते अर्धा तास आणि नंतर बाकीचं उदाहरण सगळं तुम्ही सोडवा. मग ते दरवाज्यात बसायचे, ज्याचं होईल त्याने दप्तर घेऊन या आणि वही घेऊन या. आणि मग आपण काय करायचो, वही दाखवायचो, ज्याचं होईल त्याने घरी जा. 7 वाजलेले असायचे तरी आपल्या आईवडिलांना काळजी नसायची, कारण आपल्या आईवडिलांचा विश्वास तेवढा शिक्षकांच्यावर होता. कधी आपले शिक्षक आले नाही की ओ आमच्या मुलाला एवढा उशीर झालाय, का झालाय, कारण आपल्या आईवडिलांनी सुद्धा आपल्यावरती संस्कार केले होते की शिक्षकांचा आदर करायचा, शिवाय त्यांनी सांगितलेलं सगळं ऐकायचं. आता तसं नाहीये. अजून परत मोरे सरांनी एक वाक्य सांगितलं होतं की माणसाचा पुनर्जन्म, ज्यांनी आपल्याला अतिशय
मौलिक भाष्य केलं ते प्रमुख पाहुणे म्हणून काळे सर, उपस्थित सर्व आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या आयुष्याला चांगली दिशा देणारे गुरुजन, अतिशय उत्साहानं आपण सर्व मित्र आणि मैत्रिणी या कार्यक्रमाला उपस्थित झाला ते सर्वजण. खरं तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी हा कार्यक्रम ज्या ज्या आपल्या सहकार्यांनी, ज्यामध्ये राम चव्हाण सर असतील, बाळूकाका असतील, प्रदीप गायकवाड, सावळकर, या सर्वांचं सर्व उपस्थितांच्या वतीनं अतिशय मनपूर्वक असं आभार मानतो. तुम्हाला खरंच धन्यवाद देतो. कारण 42 वर्षानंतर आपला सर्वांना एकत्र करण्याचा हा जो दुर्मिळ योग आला आहे, तो तुमच्या 5-6 जणांच्या कष्टामुळं खरं तर आपण एकत्र आलो. आज आपण 40-42 वर्षानंतर भेटल्यानंतर आपले त्यावेळेचे चेहरे, आताचे चेहरे, खरं तर आपल्या ओळखीसुद्धा समोर आपण शेजारी बेंचवर बसायचो. अगदी नाना फरांदे असू द्या, हनुमंतराव गाडगे असू द्या, रामभाऊ चव्हाण शिक्षणाध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनी, मी जास्त वेळ घेणार नाहीये. फक्त एका विषयावर मी चव्हाण सर आणि शेख यांच्याबद्दल बोललो होतो, तर तो मी विषय आज मांडणार आहे. महत्वाचं फक्त काहीतरी सांगणार आहे. तर मला या विद्यालयामधून आपल्याला माजी विद्यार्थी संघ स्थापन करायचा आहे. या विद्यालयामधून मला माजी विद्यार्थी संघ स्थापन करायचा आहे. आणि एवढंच नाहीये, तर शासनाचं परिपत्रक सुद्धा आहे की प्रत्येक विद्यालयामधून माजी विद्यार्थी संघ स्थापन झाला पाहिजे. आणि यासाठी आता पहिली शाळा माझी ही, पण दुसऱ्या शाळेमध्ये मी आणायला असताना त्या आजच्या शाळेमधून मी माझी बोलता येतं. हे माझे जे सहकारी आहेत, हे सहकारी रात्री सुद्धा आठवतात, दिवसा आठवतात, सारखेच आठवतात. कारण आपल्याला जे ज्ञान देतात ते ज्ञान आघात असतं, भरपूर संपत्ती असते. आणि तुझ्याच्या मागं लागू नका. पहिली गोष्ट आपली जी संपत्ती आहे ते आरोग्य. वाघमारे सर आरोग्याच्या बाबतीत काही आयुर्वेदिक सांगतात. आता कुणीतरी योगाच्या बाबतीत सांगितलं. योग ही शक्ती, आपली मनशक्ती बाहेर येते, ती दिसते, ते आपल्याला उचलून येते. कुठं पडायला लागलं तर आधीच 2 दिवस सांगते. अटॅक यायचा असेल तर महिनाभर आधीच सांगतं. पण लोक म्हणलं अचानक आला. अरे अचानक नाहीये, तो आधीच सांगतो की तुला असं होतंय, तुला घाम येतंय, तुला धडधड करतंय, तुला चालताना दमतंय, फासफूस करतंय वगैरे वगैरे. तर ते सांगतंय शरीर, पण त्याचं ऐकतंय कोण? 90ला जातंय, येतंय, त्याचे दुष्परिणाम आहेत. आता कोणी सांगितलं दारूमुक्ती आहे, त्याने दारूमुक्ती केलीच पाहिजे हो. आता 90ने त्यामध्ये जर नवसागर असला, त्या आतड्यात गेला, त्याच्या ऐवजी तूप टाकाना, आतड क्लीन होईल. तर त्या नवसागरानं बिळ पडल्याशिवाय राहतील का? आणि मग मला आतड्याचा कॅन्सर झाला. काय भारी भारी रोग. आणि हे मोठ्या माणसाला होतं. मोठे रोग मोठ्या माणसाला होता. शिक्षकाला फक्त सर्दी पडसं होतं. बघा सर, आजमवा 2 गोळ्या खाल्ल्या, 3रा डोस बंद, चलला कामाव. काय झालती जरा सर्दी पडते. बाकीचा कॅन्सर झाला. सिटी स्कॅन केलं, किती पैसे घालव गेले? 2-3 लाख. 5-6 दिवस ऍडमिट होतो. नंतर थोडंसं दवाखान्यात भ्या दाखवली आणि मग बायको रडायला लागली म्हणून घरी आलो. तर अशा प्रकारे आपलं आरोग्य, पैशाच्या मागं लागू नका. 1 मिनिट, तुम्हाला पैसा कागदातून निघतो का नाही ते दाखवतो. कागद आहेत, कागद ठेवा. आता ही नोट बघा,
बघा मी परत देणार नाही 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 साधं म्हणूनच पैशाच्या माग बिळ पाडत बसला तुम्ही तर काय होईल खराब होईल ना नोट चालणार नाही काय बँकाला नाही घेणार पण तिला जर वडली तर फाटत 1 2 3 वडली हो वडली आता अशी जी शक्ती आहे ही जी ताकद आहे ती आपल्या मनात आता ही खरी शक्ती ही आपल्या कशी असते ती दाखवतो आता हे नट बोल्ट लोक कशाला लावतात हे फर्निचर फिरवायचं म्हणलं तर आपलं बोट लावा लागतं पाना लावा लागतं बरोबर पण तुम्ही त्याला जर फिरवायचं म्हटलं तर काय होईल अशा प्रकारची जी शक्ती आहे जी ताकद आहे योगा आहे आयुर्वेद दाढ दुखती किंवा तुम्हाला मुळे झाले बऱ्याच लोकांना होतं बसून सॉरी जरा म्हणजे जरा विषय वेगळा आहे तर ते चिल्लर असते चिल्लरची पानं असतात लहान लहान आपल्या बांगल्या शेजारी कुठं उगवलेले असतात असे बारीक 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 असतात ती लहानपणी गोंद खेळत होतात आणि त्याची एक वेडा घ्यायचा सकाळी खायचा दुसऱ्या दिवशी ओके बिना टाका बिना ऑपरेशन तर अशा काही गोष्टी आहेत निसर्गाने दिलेल्या तर आता हे सांगितलं पण हे शिक्षक म्हणतील मला बोर केलं कारण ह्यांनी बऱ्याच वेळ पाहिलं पण तुम्ही नाही पाहिलं तुमच्यासाठी थोडंसं सादर केलं आपण ऐकून घेतलं आणि मला हे नुसते आभार मानायला हवं होते काळेचं त्यांचं भाषण लांब असायचं आणि मग म्हणायचं तुला बोलायचंच असेल तर फक्त आभाराला उभा तर तुमचे विद्यार्थिनी माझे विद्यार्थी माझे सहकारी यांचे मी शतशः आभारी आहे असं बघा आणि आनंद घ्या मुलाबाळांच्या मध्ये देखील आनंद घ्या आता हे जे कार्यक्रम आहेत शिक्षक असे तुम्ही जे करताय हे आता शेवटच्या टप्प्यातलेच आहेत मला असं वाटतं याच्या पुढं आता सगळ्या इंग्रजी शाळा वगैरे निघालेल्या आहेत हे होतात गेट टुगेदर किंवा ग्रँडफादर्स डे ग्रँडमदर्स डे सगळे होतात पण हा जो असा जो कार्यक्रम आहे हे कार्यक्रम आता हे ठराविकच याच्यात पण घडतायत मुलींना ओढ असते एक मध्ये मी समाजशास्त्र वगैरे विषय शिकवले तो काळ असा होता इंग्रजी म्हटलं तरी शिकवलं भागशाळेला 6 वर्ष काम केलं मुरुम या ठिकाणी तर विद्यार्थी भेटतात आनंद वाटतो आमच्याही जीवनामध्ये शिंदे सरांनी सांगितल्याप्रमाणे ते घडवतो ते परमेश्वर घडवतो आपण आज ज्या या ठिकाणी आपल्या ध्यानातही नव्हतं गेल्या महिन्यामध्ये की आपण 21 डिसेंबरला या ठिकाणी आपण एकत्र येऊ कुणी मुंबईहून आले कुणी पुण्याहून आले कुणी पौडवरून आले कुणी इकडं औरंगाबादवरून सुद्धा आलेले इंदापूर भवानीनगरपासून आलेले सर्व विद्यार्थी आले आणि दुसरा योगायोग असा योगायोगालाही खूप महत्त्व आहे की असा घडलेला आहे तर त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचा मी आभारी आहे यानंतर पहिल्याप्रथम मी जुन्या आठवणीकडे वळणार ही शाळा सुटली की आमचे कॅप्टन आहेत तर ते अशा प्रकारचे कॅप्टन आहेत तर ते सतत खेळत राहायचे इथं काळे सर शेख सर आमच्या बरोबर हरिबॉल खेळायचे आणि 1 तास हरिबॉलचा मॅच व्हायचीच तर अशा प्रकारे तो काळ जायचा आणि माझ्या खेळण्याची काय टॅक्ट असायची की मी आहे तर तो काय करायचा मोठा माणूस व्हायचा आणि त्याच्या पुढे तो बॉल टाकायचा म्हणजे तो पुढे येईपर्यंत बॉल खाली पडून जायचा तर अशा प्रकारे काय व्हायचं की मग टाळ्याचा कडकडाट व्हायचा दुसरं असं की एकदा मी बर्गेसरांच्या पुढे बॉल टाकला तर बर्गेसरांच्या पुढे टाकल्यानंतर बर्गे सर आहे तर ते म्हटले आम्हाला फसवत आहे काय कारण त्यांना तो बॉल परत फिरवता आला नाही तर अशा प्रकारे बर्गे सर हे अत्यंत खेळकर होते की ते असे काही त्यांच्या मनात असं येत नाही की यांनी मला फसवलं यांना काय नाही बोलेल असं नाही खेळ हा फसवणुकीचाच होतच असतो त्याबद्दल आपण हे वाईट वाटून घ्यायचं नसतं त्यानंतर दुसरी अशी गोष्ट मी सांगतो की मी ज्युनियर कॉलेज ला प्राध्यापक होतो पार्ट टाइम प्राध्यापक
म्हणजे त्यावेळी तासावर पैसे मिळायचे, जास्त असा पगार नसायचा. तर त्यावेळी ते ओतूर महाविद्यालय आहे तर ते एका डोंगराच्या कडेला असते, बाजूला आहे, एकदम बाजूला आहे. नंतर पाण्याची सुद्धा वानवाच असायची, मोठमोठ्या ताली असायच्या. मग त्या तालीतून काय व्हायचं, लोक किंवा दुसऱ्या दिवाळीनंतर अशा यायचे तर ते हरभरा वगैरे पेरायचे. तर एकदा एक दोन प्राध्यापक माझ्याकडे आले, म्हणले चला आपण जाऊया. म्हटलं कुठं जायचं? म्हणले हरभरा चोरायला. तेव्हा म्हटलं हे मी तर काही चोरी करीत नाही, माझी तत्व ठरलेली आहे ती मी कधी सोडित नाही. तेव्हा म्हटले मी काही येणार नाही, तुम्हाला जायचं असं का? असं म्हटल्यानंतर काय झालं, 3 जण गेली. नमस्कार सर. आणि प्रथमतः इथं बसलो मी दोनच मिनिट बोरटे सर. तर इथं सर्व जमलेले माझे गुरुजन की ज्यांनी मला मार्ग दाखवला त्यांना वंदन करून मी माझ्या 2 शब्दांना सुरू. आता त्यांनी जो मला मार्ग दाखवला आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये मी आजतागायत काम करत आहे. आणि आता मी मसवड येथे मुख्याध्यापक पदावरती आहे. शेवटचे फक्त 5 महिने राहिलेले माझे रिटायरमेंट आहे. आणि अशी मिळावी माझ्या कालावधीमध्ये झाली. मलाही आमंत्रित केले गेले, माझ्या विद्यार्थ्यांनी माझा एक सत्कार केला. पण ह्या टप्प्यातून जात असताना आता तुम्ही खऱ्या अर्थी मला मार्गदर्शन करा. माझ्या विद्यार्थी जीवनातही होता, परंतु आता इथून पुढच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही माझे मार्गदर्शन करा. आणि तुमच्याच मार्गदर्शनाखाली उर्वरित माझा आयुष्य मी खर्च करेन, व्यतीत करेन, हे मी इथं सांगतो. प्रोफेशन माझी ओळख 2 मिनिटांमध्ये. माझं नाव दत्तात्रय गोविंदराव जगताप. मी इंग्रजी विषयामध्ये MA केलं विद्यापीठामध्ये. त्याच्यानंतर प्राध्यापक म्हणून 2 वर्ष काम केल्यानंतर रयत शिक्षण संस्थेमध्ये जॉईन झालो. आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये माध्यमिक त्याच्याबरोबर ज्युनियर असा माझा प्रवास राहिला. आणि आता मला रयत शिक्षण संस्थेने प्रमोशन दिलेलं आहे मुख्याध्यापकमध्ये. आणि माझ्या 1 वर्षासाठी मला प्रमोशन मिळालं आणि मी त्या पदावरती रिटायर होत आहे. यापेक्षा मी जास्त काय तुम्हाला परिचय मला देऊ शकत नाही, कारण एवढंच जीवनामध्ये फक्त एवढंच कमवलेलं आहे, बाकीचं काही सुद्धा नाही. ठीक आहे, थँक्यू. जास्त काही बोलणार नाही, पण थोडंसं बोलणार. तर या शाळेविषयी बोलायचं म्हणजे ही शाळा माझी पहिली आहे, जी BEd होण्यापूर्वी 1 वर्ष आणि BEd नंतर जवळजवळ 12 वर्ष या शाळेमध्ये मी काम केलं. आणखी एक दुसरी शाळा म्हणजे घोटवडे, त्या ठिकाणी 12 वर्ष काम केलं. म्हणजे जवळजवळ 24 वर्ष हे 2 शाळेतच काम केलं. आणि या 2 शाळेंनीच हे समारंभ असे साजरे केलेले. बाकीच्या 3 शाळेचं कुठलंही मला बोलवणं आलं नाही. आणि या तुमच्या बॅचचं वैशिष्ट्य असं की घरी निमंत्रण दिलं, बाकीचे फोन वगैरे निमंत्रण झाली. इथेही 2दा येऊन मी गेलो, घोटवड्यालाही 2दा येऊन गेलो. सगळेच समारंभ साजरे करतात जाता येतं असं नाही. पण या शाळेचा पहिल्यांदा फोन येऊन गेला तुमच्या बॅचचा. नंतर 4 जण 4 साठी आले. 1.5 तास गप्पा मारत बसू आपण. आणि त्या 1.5 तासामध्ये बरंचसं काय काय जे झालं या शाळेमध्ये ते सगळं गप्पा मारताना शेवटी 1.5 तास झाला. पुन्हा त्यांना कुठं दहिवडीला जायचं होतं बोराटे सरांना निमंत्रण द्यायला. आणि मग त्या 1.5 तासामध्ये एक प्रश्न मला विचारला गेला की सर तुम्ही कधी ट्युशन घेतले का? एकही पैसा ट्युशन कधी मिळवली नाही. कारण घोलप साहेब यांनी आम्हाला सांगितलेलं होतं की ज्या शाळेवर तुम्हाला टाकलं जाईल त्या शाळेमध्ये चांगलं काम करा. पहिल्या याच्यामध्येच सांगितलं होतं इंटरव्ह्यूमध्ये की घोलप साहेब म्हणजे आम्ही सगळी सर्टिफिकेटं वगैरे घेऊन गेलो होतो. पण घोलप साहेब म्हणले आमच्या शाळा सगळ्या खेडेगावात आहेत आणि त्या खेडेगावात तुम्हाला जमल का? मी त्यांना सांगितलं मी खेडेगावातलाच आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीनं काम करू. मग त्यांनी विचारलं की तुम्हाला कुठलं गाव पाहिजे हेच इंटरव्ह्यूमध्ये. तर शेजारी जगताप साहेब बसले होते.
जिल्हा परिषदमध्ये 2 खोल्यातच संस्थेचं ऑफिस होतं. आता संस्थेचं ऑफिस बघायला जा केवढं मोठं झालेलं आहे. आणि मग ते त्यांनी काठी असं लिहिलं माझ्या फॉर्मवरती. आणि ठीक आहे म्हणलं, पण पुन्हा ते म्हणले तुम्हाला जमेल का तिथं जायला? हो जमेल की म्हणलं. पण म्हणलं मला सातारपासून जवळ असलेलं गाव टाका. मग त्यांनी वाणेवाडी टाकलं, काठी फोडलं, वाणेवाडी टाकलं. आणि शेवटी जेव्हा मी मुख्याध्यापक म्हणून झालो तेव्हा काठी मला म्हणजे योगा कसा असतो बघा. त्या दृष्टीनं या कार्यक्रमाला सुद्धा येऊ का नको असं माझं चाललं होतं. जरा थोडंसं खोकला वगैरे आला होता, बरं नव्हतं. पण हे तुमचे 4 मेंबर असे आले की नाही सर आलंच पाहिजे. माझे जावई म्हणले ठीक एवढं निमंत्रण दिलं तुम्ही घरी तर तुम्ही जावा. तर त्या दृष्टीनं ही संस्था एक खेडेगावात काम करणारी चांगली संस्था आहे. आम्ही तुम्हाला सर्वांगीण करायचा प्रयत्न केला आणि तुम्ही सुद्धा झाला. त्यातले बरेचसे अधिकारी आहेत, बऱ्याच जणांनी इंजिनिअरची डिग्री मिळवली. अर्थात ज्याला काही पुढे शिकता आलं नाही, शेती केली आहे, ते शिक्षक आहेत, त्यांना शिक्षक व्हायचं नव्हतं. कारण एक काळ असा होता की शिक्षक म्हणजे कमी, पण त्याही ते शिक्षकाचं काम करतायत. माझे 3 भाऊ होते ते शिक्षकच होते. त्यामुळं आम्ही खेडेगावात आल्यामुळं आम्हाला त्या मुलांचे अडचणी कळल्या. मी शेतीत काम केलेला माणूस आहे आणि त्यामुळं त्यांच्या अडचणी काय, त्यांना शिक्षा का केली, का मारलं, तर त्यांनी शिकलं पाहिजे. ही तळमळ आमच्या त्या सर्व शिक्षकांच्यामध्ये. आणि त्यामुळं शिक्षेसाठी एक छोटासा किस्सा सांगतो. एक पालक आले, वाडेवाडीतलेच होते आणि त्यांच्या मुलाला शिक्षा केली होती. ते म्हटले सर शिक्षा किती चांगलं केलं, शिक्षा एवढी केली त्याचा जीव शिल्लक ठेवा, किती मारा. त्याला म्हटलं अहो मारायसाठी सरकार आम्हाला पगार देत नाही, शिकवण्यासाठी देते. पण थोडक्यात काय आताचा काळ शिक्षेचा राहिलेला नाही. माझी मुलगी तर मला म्हणती की आता बोलायचं सुद्धा नाही, त्याचं मन दुखावतंय मुलाचं. अरे मन दुखावत म्हणजे त्याचं मन दुखवत जर असेल तर शिक्षण कसं घेणार तुम्ही? मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपणास मला लाभले आणि आपल्या सहवासाने आमचे जीवन धन्य झाले. असे व्यासपीठावर स्थानापन्न झालेले गुरुवर्य की ज्यांना खरं तर आताचा डिजिटल इंडिया की आपण निमंत्रण ऑनलाईनच देऊ शकलो असतो, परंतु प्रेमा खातर ज्यांनी खऱ्या अर्थानं या कार्यक्रमासाठी लिडिंग घेतलं ते आमचे सहकारी त्यांच्या घरापर्यंत पोहोचले, घरामध्ये गेले, आग्रहाचं निमंत्रण दिलं आणि त्या निमंत्रणाला मान स्वीकारून सर्व गुरुवर्य या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यांचं मी आपणा सर्वांच्या वतीनं अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण एक नेल्सन मंडेलाचं वाक्य आहे जे मला आठवतं, तेवढा एक उल्लेख करतो की एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन्स विच यू कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड. आणि असं आम्हाला एज्युकेशन शिक्षण देणारे हे गुरुवर्य आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं की 1983च्या 10वी बॅचचे, परंतु वयोमानानुसार वृद्धत्वाकडे झुकलेले आम्ही त्या काळचे सर्व विद्यार्थी आग्राच्या या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित राहिला, त्याबद्दल तुमचंही सर्व सहकारी मित्रांचा आभार, मैत्रिणींचा आभार. आणि ज्यांनी हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी राबवला, त्यामध्ये मग आमचे बाळासाहेब चव्हाण असतील, रामभाऊ चव्हाण असतील, अतुल कोरडे असतील किंवा सावळकर असेल, प्रताप गायकवाड असतील. प्रताप गायकवाड हे आम्ही दोघेही चालू आहे, कदाचित आपल्याला माहीत नसेल पण त्यांचा उल्लेख करतो की जे खऱ्या अर्थानं योगाचं काम अतिशय सुंदर करतात. कारण 55 नंतर योग कला शिकणं
आणि ती सादर करणं एवढं सोपं काम नाही. तर या मंडळींनी खूप परिश्रम घेतलं आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला. त्यांचं विशेष आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. यानंतर मला वाटतं भोजनाचा महत्वाचा कार्यक्रम आहे. अच्छा